नमस्कार. विज्ञानयात्री जोसेफ प्रिस्टले यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. जोसेफ प्रिस्टले हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ, वायू रसायनशास्त्र या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ते सर्व परिचित आहेत. पृथ्वीच्या वातावरणातील सक्रिय घटक असलेल्या ऑक्सिजनचा शोध घेणारा शास्त्रज्ञ म्हणून जोसेफ प्रिस्टले यांची ओळख आहे. अनेक प्रयोगातून जोसेफ प्रिस्टले यांनी सिद्ध केले की हवा हा प्राथमिक पदार्थ नसून वायूंचे मिश्रण आहे. त्यापैकी ऑक्सिजन हा एक रंगहीन आणि अत्यंत प्रतिक्रियाशील वायू, ज्याला त्याने डिफ्लॉजिस्टेटेड एअर असे म्हटले होते, ज्याला महान रसायनशास्त्रज्ञ अँटॉइन लाव्हायझियर लवकरच ऑक्सिजन असे नाव दिले. मर्क्युरिक ऑक्साईडचा थर्मल विघटनाने ऑक्सिजनच्या स्वतंत्र शोधाचे श्रेय जोसेफ प्रिस्टले यांना दिले जाते. सन 1744 त्यांनी ऑक्सिजन वेगळे केले आणि त्याला डिफ्लॉजिस्टेटेड एअर या शीर्षकांतर्गत प्रकाशित केले. त्यांनी मर्क्युरिक ऑक्साईडच्या नमुन्यावर सूर्यकिरणांच्या केंद्रीकरण या पद्धतीने डिफ्लॉजिस्टेटेड एअर संपादन केले. या डिफ्लॉजिस्टेटेड एअर संदर्भात जोसेफ प्रिस्टले यांनी प्रथम उंदरावर चाचणी केली. प्रायोगिक प्राणी उंदीर यांना डिफ्लॉजिस्टेटेड एअर चेंबरमध्ये बंदिस्त केले गेले. डिफ्लॉजिस्टेटेड एअर चेंबरमधील बंदिस्त प्रायोगिक प्राणी उंदीर यांच्या श्वासोच्छ्वास प्रणालीचे निरीक्षण केले. सामान्य हवेतील उंदरांच्या तुलनेत डिफ्लॉजिस्टेटेड एअर चेंबरमधील बंदिस्त उंदराचे श्वासोच्छ्वास 5 किंवा 6 पट चांगले असल्याचे जोसेफ प्रिस्टले यांनी नोंद केले. डिफ्लॉजिस्टेटेड एअर श्वासोच्छ्वास प्रणाली आणि रक्ताची प्रत म्हणजे क्वालिटी यांचा धनात्मक पॉझिटिव्ह सहसंबंध असल्याचे सुचविणारे जोसेफ प्रिस्टले हे पहिले शास्त्रज्ञ होय. जोसेफ प्रिस्टले यांनी डिफ्लॉजिस्टेटेड एअर श्वासोच्छ्वास प्रणाली आणि रक्ताची प्रत यांची धनात्मक पॉझिटिव्ह सहसंबंध संदर्भात अभ्यासाच्या इतिहासासह शोध निबंधाची सुरुवात केली. एका वर्षानंतर स्पष्टपणे जोसेफ प्रिस्टले यांच्या प्रभावाखाली फ्लॉगिस्टीन सिद्धांताचा उच्चाटन आणि आधुनिक रसायनशास्त्राची स्थापना झाली. जोसेफ प्रिस्टले यांची नैसर्गिक तत्त्वज्ञानी म्हणून शक्ती परिणामात्मक ऐवजी गुणात्मक होती. जोसेफ प्रिस्टले यांचा जन्म दिनांक 13 मार्च 1743 रोजी इंग्लंड देशातील लीड्स जवळील ब्रिस्टल येथे झाला. लहानपणी आजारपणामुळे त्यांचे शिक्षण व्यवस्थित झाले नाही, परंतु धर्मोपदेशकांच्या मदतीने त्यांनी तर्कशास्त्र, धर्म, तत्वमीमांसा या विषयामध्ये आणि ग्रीक, हिब्रू, अरबी इत्यादी परकीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळवले. सन 1756 नीडम येथील चर्चमध्ये त्यांनी धर्मोपदेश म्हणून प्रवेश केला. त्यानंतर 2 वर्षांनी ते नॅन्टविच चर्चचे प्रमुख झाले. सन 1761 वॉरिंग्टन येथील शाळेत शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. इथलं वास्तव्यात त्यांनी शिक्षण व इंग्रजी व्याकरण यासंबंधी लेखन केले व अ चार्ट ऑफ बायोग्राफी हे पुस्तक सन 1765 लिहिले. हे पुस्तक शास्त्रीय संशोधन याबद्दल सन 1766 त्यांची रॉयल सोसायटी फेलो म्हणून निवड करण्यात आली. तसेच एडिनबरो विद्यापीठाची LL.D पदवी त्यांना देण्यात आली. वॉरिंग्टन विद्यापीठातील नोकरीत असताना लंडन येथे त्यांचा बेंजामिन फ्रँकलिन यांच्याशी परिचय झाला. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या प्रोत्साहनाने जोसेफ प्रिस्टले यांनी द हिस्ट्री अँड प्रेझेंट स्टेटस ऑफ इलेक्ट्रिसिटी हा ग्रंथ सन 1767 प्रकाशित केले. हे पुस्तक केवळ विजेच्या इतिहासावरच भाष्य करत नाही, तर प्रिस्टले यांनी स्वतः केलेले विजेचे प्रयोग आणि त्या काळातील वैज्ञानिक प्रगतीची माहितीही देते. शास्त्रज्ञ म्हणून प्रिस्टले यांची ओळख निर्माण करण्यात त्या पुस्तकाचा मोठा वाटा होता. त्यात त्यांनी व्युत्क्रम वर्ग नियम युनिव्हर्स लॉ सुचवला होता, जो पुढे कुलम्बचा नियम कुलम्स लॉ म्हणून प्रसिद्ध झाला. मद्य बनविण्याच्या किण्वन म्हणजे आंबवण्याच्या प्रक्रियेत जी स्थिर हवा कार्बन डायऑक्साईड निर्माण होते, तिचे संशोधन त्यांनी याच सुमारास आरंभिले. हाच वायू त्याने कॅल्शियम कार्बोनेटवर आम्लाची विक्रिया करून मिळविला व तो पाण्यात विरघळून बुडबुडे निघत असल्याचे फसफसणारे व काही नैसर्गिक झऱ्यांचे पाण्यासारखे रुचकर असे एक पेय तयार केले.
मद्य बनवण्याच्या किण्वन आंबवण्याच्या प्रक्रियेत स्थिर हवा कार्बन डायऑक्साईड निर्माण होते या शोधाबद्दल रॉयल सोसायटीने जोसेफ प्रिस्टले यांना सन 1773 कोपली पदक बहाल केले. कॉपली पदक हे युनायटेड किंगडममधील वैज्ञानिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित पदक आहे जे लंडनच्या रॉयल सोसायटीद्वारे दिले जाते. हे पदक विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी प्रदान केले जाते. हे पदक नोबेल पुरस्कारापेक्षाही जुने असून याची सुरुवात सन 1731 झाली. रॉयल सोसायटीचे सदस्य सर गॉडफ्रे कोपले यांच्या स्मरणार्थ हे पदक दिले जाते. अल्बर्ट आइन्स्टाईन, चार्ल्स डार्विन, लुई पाश्चर, स्टीफन हॉकिंग यासारख्या महान शास्त्रज्ञांना या पदकाने सन्मानित करण्यात आले होते. या सुमारास त्यांनी चर्चमधील काम सोडले व लॉर्ड शेलबर्न या श्रीमंत गृहस्थाकडे ग्रंथपाल या पदाकरिता नोकरी स्वीकारली. त्यामुळे शास्त्रीय प्रयोग करण्यास त्यांना पुरेसा अवसर त्याने मिळू लागला. सन 1774 त्यांनी बहिर्गोल भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरण केंद्रित करून मर्क्युरिक ऑक्साईड तापविले. त्यामधून निघणारा वायू जमवून तपासला. तो हवेपेक्षा 5-6 पटीने शुद्ध आहे असे आढळून आले. त्याचे संभाव्य उपयोगही त्यांनी वर्तविले. एल लव्हाजियर व इतर शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांचा परिचय झाला व लव्हाजियर व प्रिस्टले यांचा प्रयोग स्वतः करून पाहिला व त्यापासून मिळालेल्या वायूला ऑक्सिजन हे नाव दिले. त्या काळी ज्वलनाचे स्पष्टीकरण फ्लॉजिस्टिन या काल्पनिक तत्वाने केले जात असे. या तत्वाचा पाडाव करण्यास लव्हाजियर यांना ऑक्सिजनचा शोध फार उपयोगी पडला. अँटॉईन लव्हाजियर हे 18व्या शतकातील एक प्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ होते ज्यांना आधुनिक रसायनशास्त्राचे जनक मानले जाते. ऑक्सिजनचा शोध आणि ज्वलन या संदर्भात त्यांनी बर्निंग ऑक्सिजनची आवश्यकता असते हा सिद्धांत मांडला आणि फ्लॉजिस्टॉन हा जुना चुकीचा सिद्धांत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंना नावे दिले. श्वसन ही एक प्रकारची मंद ज्वलन क्रिया आहे हे त्यांनी प्रयोगाद्वारे स्पष्ट केले. तथापि जोसेफ प्रिस्टले स्वतः मात्र फ्लॉजिस्टॉन तत्वाचे पुरस्कर्ते होते. सन 1780 त्यांनी शेलबर्न यांची नोकरी सोडली व ते बर्मिंगहॅम येथे पुन्हा धर्मोपदेश बनले. येथेच ऑन डिफरंट काइंड्स ऑफ एअर या पुस्तकाचे 5वा व 6वा अखेरचे खंड त्यांनी पूर्ण केले. वायूसंबंधीच्या प्रयोगात पाण्याऐवजी पाऱ्याचा उपयोग करून त्यावर ते वायू जमा करीत. त्यामुळे जलविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारे असलेले अनेक वायू त्यांना मिळवता आले. ऑक्सिजन, नायट्रोजन, अमोनिया, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, हायड्रोजन क्लोराईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू त्यांनी शोधून काढले. जोसेफ प्रिस्टले हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ. वायूंचे रसायनशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ते सर्व परिचित आहेत. पृथ्वीच्या वातावरणातील सक्रिय घटक असलेल्या ऑक्सिजनचा शोध घेणारा शास्त्रज्ञ म्हणून जोसेफ प्रिस्टले यांना सर्वोत्कृष्ट स्मरण करते. जोसेफ प्रिस्टले यांनी सन 1774 त्यांनी मर्क्युरिक ऑक्साईड गरम करून ऑक्सिजन हा वायू वेगळा केला होता. त्यांनी केवळ ऑक्सिजनच नव्हे तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, अमोनिया यासारख्या अनेक वायूंवर संशोधन केले होते. कृत्रिमरित्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड विरघळून कार्बोनेट वॉटर म्हणजे सोडा वॉटर तयार करण्याची पद्धत त्यांनीच विकसित केले. प्रकाश संश्लेषण संदर्भात जोसेफ प्रिस्टले यांनी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि हवा शुद्ध करतात हे एक प्रयोगाद्वारे उंदीर आणि पुदिन्याचे रोप वापरून छोटे प्रयोग केले आणि त्यांनी ते सिद्ध केले होते. महत्त्वपूर्ण वैज्ञानिक कार्याबद्दल जोसेफ प्रिस्टले यांना रॉयल सोसायटीचे प्रतिष्ठित कोपले पदक मिळाले होते. जोसेफ प्रिस्टले हे केवळ शास्त्रज्ञच नव्हते तर एक मुक्त विचारसरणीचे धर्मशास्त्र आणि राजकीय समर्थकही होते. फ्रेंच क्रांतीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये विरोधाचा सामना करावा लागला आणि शेवटी ते अमेरिकेत स्थायिक झाले. दिनांक 6 फेब्रुवारी 1804 रोजी जोसेफ प्रिस्टले यांचे निधन झाले. विज्ञानयात्री जोसेफ प्रिस्टले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे,
जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक सण आणि सामाजिक उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.